आपला टॉपिक सुरू आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये एसएफडी अँड बीएमडी डायग्राम. याच्या आधी 14 प्रॉब्लेम झालेले आहेत आपले. प्रॉब्लेम नंबर 15. ड्रॉ द एसएफडी अँड बीएमडी डायग्राम एज शोन इन फिगर. ड्रॉ द एसएफडी shear force diagram and BMD bending moment diagram as shown in figure. As shown in figure. डायग्राम घेऊन दिलेले. हा दिला ए, हा दिलाय बी, बस एवढं दिलंय. एक दिला 8 किलो न्यूटन, हे दिलंय यूडीएल दिला 8 किलो न्यूटन. 8 किलो न्यूटनचं यूडीएल दिलेलं आहे. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. आता आपल्याला आर ए आणि आरबी ची व्हॅल्यू काढायला लागते सर्वात आधी. पण अजून हे डिस्टन्स दिलेलं आहे. हे 1 मीटर आहे, हे 2 मीटर आहे आणि हे 1 मीटर आहे. आता बघा एसएफडी आणि बीएफडी डायग्राम काढायची यायची आपल्याला. अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे, काही नाही याच्यात. याच्यात एकही लोड दिला नाहीये, फक्त 2 रिएक्शन दिलेल्या. हे काढून घेऊ आपण. आता प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा बघा. इथून एक अडर लाईन ओढली आपण, म्हणजे भीम काढला. हे यूडीएल दिलेलं आहे. नवीन डायग्राम. हा आहे रिएक्शन ऑफ आर ए, दुसऱ्याला रिएक्शन ऑफ आरबी म्हटलं. रिएक्शन ऑफ आरबी. त्याच्यानंतर आता याला नाव दिलं त्यानं ए आणि बी, पण उर्वरित आपण याला पण नाव दिलं एंडला सी आणि डी. सी आणि डी. हे आहे 1 मीटर, हे आहे 2 मीटर आणि इकडं डिस्टन्स आहे 1 मीटर. आता याच्यावर यूडीएल दिलेलं आहे. यूडीएल किती दिलेलं आहे. यूडीएल दिलेलं आहे 8 किलो न्यूटनचा. आता 8 किलो न्यूटनचं यूडीएल दिलेलं आहे आपल्याला. तर टोटल यूडीएल किती आहे, पूर्णचे पूर्ण बीमवर आहे. पूर्णचे पूर्ण बीमवर आहे. मग 2 + 1 3, 3 + 1 4. 4 मीटरवर काय, पुरं 4 मीटर काय यूडीएल दिलेलं आहे. तर मग काय करतो आपण, हे ऍट कुठे होते याच्या सेंटरला. आर एन आरबी काढासाठी 8 × 4 32 किलो न्यूटन. आणि मग हे डिस्टन्स किती होऊन जाईल एवढं. हे डिस्टन्स किती होऊन जाईल 2. कारण की टोटल 4 आहे ना यूडीएल, 4च्या हाफ राहते म्हणजे सेंटरला ऍक्ट होते ना. इकडल्या साईडचं 2, इकडल्या साईडचं 2 आणि इकडल्या साईडचं 2. हे लक्षात, हे सेंटरला ऍक्ट होते. पूर्ण यूडीएल आहे की नाही. 8 किलो न्यूटन यूडीएल आहे आणि किती स्पॅन आहे 1 + 2 + 1 म्हणजे की 4. 4 8 × 4 32 आणि याच्या सेंटरला ऍक्ट होते 4/2 म्हणजे 2. इकडं डिस्टन्स 2 राहील आणि इकडं डिस्टन्स 2 राहील. काही प्रॉब्लेम कोणाला, काही प्रॉब्लेम कोणाला, अरे बोला ना. त्याच्यानंतर सर्वात आधी आता आपण मुवमेंट अबाउट पॉईंट ए काढू. काय काढायचं, मुवमेंट अबाउट पॉईंट ए. क्लॉकवाईज फिरला तर म्हणून पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज फिरला तर म्हणून निगेटिव्ह. क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. आता बघा हा आर ए फोर्स. आर ए फोर्स तर 0 येऊन जाईल, पहिला 0. आर ए × 0. सेकंड बघा हा हा बघा यूडीएल वाला कसा फिराला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज. बघा ॲरोच्या इकडे बघा माझ्या, असा आरामशीर आरामशीर हळू 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 पहा घड्याळच्या दिशेने असा गोल गोल फिराल ना. हे पहा प्रॅक्टिकली करून दाखवा. हा येत आहे, हा आहे 32. हे डिस्टन्स किती, हे डिस्टन्स ए पासून तर आर ए पर्यंतचं डिस्टन्स किती. आता लक्ष द्या, टोटल सी पासून तर हे डिस्टन्स आहे 2 मीटर. मग 2 मधून हे 1 मीटर मायनस करा, हे किती येऊन जाईल 1 मीटर. किती येऊन जाईल 1 मीटर.
कसा करूया क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज असा असा हळूहळू 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 असं कसा करूया क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज म्हणजे +32 मल्टिप्लाय बाय 1 32 मल्टिप्लाय 1 मग त्याच्यानंतर हा ए इथंच आहे आता आरबी पहा ए पासून तर आरबी पर्यंत डिस्टन्स किती आहे 2 मीटर हा कसा होईल अँटी क्लॉकवाईज असा 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 पण ती एरो वर आहे ना म्हणून अँटी क्लॉकवाईज एरो वर असलं तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे मायनस आरबी मल्टिप्लाय बाय 2 डिस्टन्स किती होतं 2 समजलं तुम्हाला आर इन आरबी काही प्रॉब्लेम कुणाला काही अडचण कुणाला काहीच अडचण नाही त्याच्यानंतर movement about point A is equal to 0. Movement about point A is equal to 0. Equilibrium condition. Equilibrium condition. हा 0. R into 0 RA. 32 into 1 32. 32 minus 2 RB. मायनस 2 RB इकडे ट्रान्सफर झाला तर काय होतं +2 RB 32 आणि त्याच्यानंतर 2 into 1 इकडे होते डिवाइड तर RB इज इक्वल टू 32 डिवाइडेड बाय 2 तर RB इज इक्वल टू किती 16 किलो न्यूटन त्याच्यानंतर आर काढू काय काढू आर कसा काढसा वर आता समिशन एफ ऑफ वाय काढला त्यासाठी काय काढलं लागेल समिशन ऑफ एफ ऑफ वाय वर गेला तर प्लस आणि खाली आला तर मायनस कोणता फोर चालला वर आर वर चालला खाली चालला -32 वर चालला आरबी आरबी आपल्याला 32 यायला पाहिजे काही चुकलं का आपलं आपलं बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 तर आरबी बरोबर आलाय ना आरबी बरोबर आलाय ना हो इक्विलिब्रियम कंडिशन झिरो आर ए काढायचं आपल्याला आर इथं -32 आरबी आहे 16 -32 + 16 किती होते म्हणजे आर ए इज इक्वल टू होते -16 आणि -16 इकडे आला काय होतो +16 म्हणजे आर ए इज इक्वल टू 16 आर इज इक्वल टू किती येते 16 किलोमीटर आर ए पण 16 किलोमीटर आला आरबी पण 16 किलोमीटर आला आता बघा काय करायचं हा आर एन आरबी भेटलेला आहे आपल्याला आता आपल्याला एस एफ कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेशन ऑफ शेअरफोर डायग्राम बघा कसं कॅल्क्युलेशन फॉर एस एफ डी आता शेअरफोर डायग्राम आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तर याच्यात किती पॉईंट आहेत 4 CABD तर सर्वात आधी आता आपल्या 4 पॉईंट आहेत तर 4 याच्यात आपल्याला एस एफ घ्यायला लागेल एस एफ ऍट सी घेसाल त्याच्यानंतर एस एफ ऍट ए घेसाल पण याच्यात की नाही ए लेफ्ट येईन ए राईट येईन आता एस एफ ऍट ए राईट ए लेफ्ट ए राईट त्याच्यानंतर एस एफ ऍट बी लेफ्ट एस एफ ऍट बी राईट कारण की युडीएल लागला ना त्याच्यामध्ये म्हणून आणि त्यात इकडे एस एफ ऍट डी आता बघा कसं सॉल्व्ह करतात हे प्रॉब्लेम हे डायग्राम आहे आपली इथं खाली काढतो डायग्राम
ही अशी एक डायग्राम खाली आहे बघा अशी. हा इथं घेतला सी, इथं ए, रिएक्शन ऑफ आर, इथं आहे बी, आणि इथं आहे डी. हे 1 मीटर आहे. एस एफ मध्ये याचं काही घेणं देणं नाही, ते नंतर पाहू आपण. बरं, आणि त्याच्यानंतर आता लक्ष द्या, आता आपण सी घ्यायचा आहे. तर सीच्या राईट साईडला एक लाईन ओढली आपण. सीच्या राईटला जर समजा लाईन ओढली तर इथे एकच पॉईंट आहे सी, सीच्या राईटला. तर सी मग आता इथं सी इज इक्वल टू काही पहिला फोर्स काही नाही, पहिला फोर्स काय ना 0, पहिला फोर्स काय ना 0. मग आता एच्या लेफ्टला जर समजा आपण लाईन ओढली, एच्या लेफ्टला इथं, आता एच्या लेफ्टला जर लाईन ओढली तर याच्यात फोर्स नाही आहे, पण याच्यात एक युडीएल येणार आहे. काय येणार आहे? युडीएल. आता तुम्ही मला सांगा की हे एवढं युडीएल किती आहे? हे इतकं युडीएल. याचं आता बघा, हे टोटल आहे 1 मीटर, आणि त्याच्यानंतर हे किती आहे? 8 किलो न्यूटनचा वेट आहे याच्यावर. तर युडीएल जर तुम्ही 8 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 8. आज सांगा, वर चालला की खाली चालला? खाली चालला, म्हणून इथं काही -8. ज्यावेळेस आपण राईटली जाऊ, एच्या राईटला जाऊ, एच्या राईटला, तर एक आता बघा एच्या राईटला हे युडीएल कॅन्सल करा, हे युडीएल कॅन्सल करा. नाही, युडीएल याच्यात हेच येईल -8, लेफ्ट अँड राईटचं हेच येते. आणि एक आर ए वर चालला. आर ए किती होता टोटल? आर ए किती निघाला? 16. -8 + 16 किती झालं? किती झालं सांगा बरं? -8 + 16, -8 + 16 किती झालं? 8. त्याच्यानंतर बीच्या लेफ्टला लाईन मारली. आता बीच्या लेफ्टला जर लाईन मारली तर त्याच्यात एक काय काही एक उराला, आता एवढं मोठी युडीएल उराला, हे एवढं, बाकी काहीच नाही. युडीएल आहे 8, आणि बी पर्यंत किती फोर्स येते? 3, 8 त्रिक 24, म्हणजे की 24 खाली होऊन जाईल, -24, आणि एक +16 येऊन जाईल. आणि -24 + 16 म्हणजे किती होते? -8. याच्या राईटले जर समजा आपण एका लाईन मारली ते किती येईल? -24 तर येतेच, +16 पण येते, आणि एक प्लस आरबी येऊन जाईल. आरबी किती आहे? +16, म्हणजे किती होणार? +8. समजून आलं का तुम्हाला? सांगा. आणि आर ए शेअर फोर्स टी 0. समजले का? हे सांगा, हे दोन समजले का? बी लेफ्ट बी राईट समजला का? सांगा तुम्हाला. अरे बोला ना. हो सर. ही डायग्राम मी इरेज करतो. आता एवढे सारे प्रॉब्लेम झालेले आहेत, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम यायलाच पाहिजे होतं. तरी आपण इकडे उद्या एक प्रॉब्लेम अजून घेऊ याच्यावर, आणि त्याच्यानंतर मग आपण लास्ट पॉईंट यातला कॅन्टिलिव्हर बीम, म्हणजे हा चॅप्टर आपला हा कॅन्टिलिव्हर बीम आपला हा लास्ट. आता बघा डायग्राम कशी का, किती कॉर्डर लाईन मारली, सी वाला 0, डी वाला 0, ए लेफ्ट किती आहे? -8 +8, डबल बी लेफ्ट किती आहे? -8 +8, आणि हे 0. आता बघा डायग्राम कशी. पहिले लेफ्ट पासून घेतो आपण, राईट पासून घेतो की लेफ्ट पासून घेतो? लेफ्ट पासून. येतं का लक्षात? म्हणजे की अशी, ही असं, ही अशी, ही असं, ही अशी, ही अशी, प्लस प्लस मायनस. समजली का डायग्राम? सांगा. पहिले लेफ्ट घेतो नंतर राईट घेतो. काही प्रॉब्लेम? एसएफडी मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? शेअर फोल्ड डायग्राम मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? अरे बोला ना. कॅल्क्युलेशन फॉर सर बीएलचं सांगावं जरा सर.
हा बीएल काढलं नाही बी लेफ्ट ते जरा सांगा हो आता रिपीट. आतापर्यंत मी विचारलं, तू का नाही विचारलं मला? तर मी जरा वरचं कॅल्क्युलेशन बघत होतो, बरं समजून पाय, घेतलं त्यामुळे. बी लेफ्ट, सॉरी सर. बी लेफ्ट. हा सी, इथं सी आहे, इथे ए आहे आणि इथं बी आहे. एकच फोर्स येऊन आला, हा 16 वाला वर चालला. मग सी पासून तर बी पर्यंत हे किती आहे, युडीएल किती आहे पाय बरं? 8 आहे, 2 8. मीटर. बी पर्यंत 2+1 3 आहे ना रे. 8 × 3 किती होते? 24. तुम्ही म्हणतो कसं? हे बघा 2+1 किती आहे? 2+1 हे बाय सी पासून तर बी पर्यंत युडीएल किती आहे? 2+1 3 आहे ना. ते 8 मल्टिप्लाय 3 किती होते? 24. हा सर. मग हा 24 खाली चालला तर -24 दिला, आणि त्यानंतर 16 वर चालला तर +16 दिला. -24 +16 -8 झाला. समजलं का? येस सर, समजलं. आणि ज्यावेळेस आपण बी राईट काढतो, तर बी राईट मध्ये हा एक फोर्स येऊ नये, हा पण 16च होता. हा पहा, -24 खाली, +16 आणि +16. आता इथे एक पॉईंट तयार झाला, पॉईंट ऑफ क्वांटम लेक्चर, क्वांटम. हा ई, हा एक पॉईंट जर समजा तयार झाला, तर आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे. हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स आपल्याला माहित पाहिजे. तर मग या डिस्टन्सले काय कसं केलं आपण, हे डिस्टन्सले काय कसं केलं? एक्स, ते इक्वल डिस्टन्स किती होईल? हे इक्वल टोटल डिस्टन्स आहे 2, 2 - x, 2 - x माहित आहे ना? अरे माहित आहे ना? हो सर. हा मग कसं करतो चला आपण, इकडला फोर्स घेतो 8, 8 अपॉन x, सॉरी, x अपॉन 8 इज इक्वल टू, इक्वल लिहितो 2 - x, इक्वल आहे 8च आहे, 2 - x अपॉन 8. म्हणजे हा 8 काय झाला, कॅन्सल झाला, सेम सेम आहे. x इज इक्वल टू 2 - x, हा -x इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होते? +x, 1x आणि 1x 2x, 2x अपॉन 2. तर x ची व्हॅल्यू किती आली? x किती आहे? 1 मीटर. x किती आहे? 1 मीटर. समोर आला का हे डिस्टन्स किती आहे इथून? 1 मीटर. 1 + 1 हे 2 मीटरवर आलं. कुठे कोणत्या मीटरवर आलं? 2 मीटर. समजलं का सांगा? समजलं का? हो. आता बीएम कॅल्क्युलेशन, आता त्याच्यात ई पण येणार आहे, मेन्शन येणार आहे बीएम मध्ये. हाय सर दिसून नाही आलं सर ते. स्क्रीन दिसून राहिली काय? दिसते इकडलं, एक्स लिहिलं तुम्ही. हो, हे केलं मी. आता बीएम कॅल्क्युलेशन जर आपल्याला कळत आहे, तर याच्यात आता पॉईंट किती आहेत? बीएम पहिले, सर्वात पहिले बेंडिंग मुवमेंट ऍट सी, बेंडिंग मुवमेंट ऍट ए, बेंडिंग मुवमेंट ऍट ई, बेंडिंग मुवमेंट ऍट बी, आणि बेंडिंग मुवमेंट ऍट डी. येतं का लक्षात? येतं का लक्षात?
आता बेंडिंग मुवमेंट ऍट सी आणि डी तर काय येईल? पहिला नागरिक काय राहते? 0 राहते. मग आता बेंडिंग मुवमेंट ए वर काढू. आता ए पॉईंट डायग्राम बघा आता कशी आहे. इथं आहे सी, हा इथं आहे ए, समजून घ्या. कन्सिडर करा की इथे ए. एवढं डिस्टन्स, एवढं युडिएल किती आहे सांगा? एवढं युडिएल किती आहे? हे आहे 8 किलो न्यूटनचं. आणि किती मीटर स्पॅन आहे? 1 मीटर स्पॅन आहे. किती? हा 1 मीटर स्पॅन आहे ना. तर मग हे जर समजा आपण हे केलं, याचा जर पॉईंट लोड केलं तर 8 × 1 8 बनते. आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल होते ते? 0.5. 1च्या अर्ध किती होते? 0.5. सांगा हा कसा फिरवला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे की -8 × 1 म्हणजे किती येते? -1 किलो न्यूटन मीटर. आता पॉईंट ई घेऊ. आता पॉईंट ई साठी पहा, सी पासून हा सी आहे, इथे ए आहे, इथे ई आहे. सरळ सांगा मला सी पासून ते ई पर्यंत डिस्टन्स किती? सी पासून ते ई पर्यंत डिस्टन्स, ही डिस्टन्स आहे एक्स, म्हणजे 1 मीटर. 1 + 1 2. हॅलो सर, हा बोला. सर एक डाऊट आहे. आपण जेवढ्या डिस्टन्सवर युडिएल करतो ना ऍक्ट, मग त्या डिस्टन्सचा अर्धा डिस्टन्स घेऊन मल्टिप्लाय करायचं का कम्प्लीट डिस्टन्स घेऊन मल्टिप्लाय करायचं? अर्धा अर्धा अर्धा. मग तिथं वर सर 0.5 न मल्टिप्लाय करायला पाहिजे होतं ना 8 ला. मग केलं 0.5 करा ना. मी 0.1 ला लिहिलं. 0.5 सांगितलं नाही तुम्ही मला. 0.5 म्हणजे किती? -4 किलो न्यूटन मीटर. आता ई बघा, ई बघा, हा जर समजा 2 आहे तर 2 × 8 म्हणजे किती? 2 किती उराले? 8 × 2 हे उराल 16. आणि हे अर्ध डिस्टन्स किती उराल? 1 मीटर. पण त्याच्यात आपला हा पण आहे बरं, आर ए पण आहे. आर ए किती दिलेला आहे? 16 दिलेला आहे. आर ए किती दिलेला आहे? 16. सर्वात पहिलं वरचा बघा, 16 0 येते वाटते इथं. क्लॉकवाईज फिरला तर काय येते? पहिले येते -16 × 1, नंतर येते +16 × 1, म्हणजे इथे 0 येते. किती येते? 0 किलोमीटर. समोर आला का? आर ए वर काय आलं? 0 आलं. हे दोन्ही एकाच याच्यात आले ना. हे 16 आहे, वर पण 16, खाली पण 16. तर दोघांचा मुवमेंट काय ना? 0 आहे ना. दोघांचा मुवमेंट काय ना? 0. समजून आलं का तुम्हाला? हो. त्यानंतर आता बी वर. आता बी चं बघा, बी साठी एक स्पेशल डायग्राम. हा सी घेतला, हा ए घेतला. ई लिहायची गरज नाही आता बी डायरेक्ट. बी हे युडिएल किती दिलेलं आहे? 8. युडिएल दिलेलं आहे 8. आणि स्पॅन किती आहे आता? सी पासून तर बी पर्यंत स्पॅन किती आहे सांगा? सी पासून 2 आणि 1 3. 3 आहे. किती आहे? हे 3 मीटर. आणि हे आहे किती मीटर आहे? 2 मीटर. एक असा दिलेला आहे, एक हा ऑलरेडी 16 दिलेला आहे. आता या युडिएलचं कन्व्हर्शन करायचं आहे. 3 केलं तर किती येते? 1.5. किती येते? 1.5. म्हणजे 8 × 3 म्हणजे होते 24. आता लक्ष द्या, बाईक पण करा. आता हा कसा फिरू आला? 24 वाला. क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज. -24 × जर टोटल डिस्टन्स जर 3 आहे तर इतकं डिस्टन्स किती? 1.5 अर्ध. हा कसा फिरू आला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? हा क्लॉकवाईज. +16 × 2 किती येते सांगा? किती येते? कॅल्क्युलेशन करा, सांगा किती येते? -4. -4.
हो. -4 किलो. आता बघू बेंडिंग मुवमेंट कशी. बघा नाव लिहून देऊ आपण. हा आहे सी, हा आहे बी, हा आहे ई, हा ए, ई, हा बी आणि हा आहे डी. सी वाला 0, बी वाला 0, ए वाला -4, ई वाला 0, बी वाला 2 आणि डी वाला 0. येतं का लक्षात? आता बघा डायग्राम कशी येते. अशी क्रॉस, आता याची पहिली अशी पॅराबोला असं जर केला तर हायपरबोला. हे यूडीएल आहे, हे यूडीएल आहे, हे यूडीएल आहे. हे अशी, हे अशी, हे अशी. याला म्हणतात बेंडिंग मुवमेंट आहे. प्रॉब्लेम इज सॉल्व. सांगा काय प्रॉब्लेम कोणाला? कोणाला काय प्रॉब्लेम? बोला.